विवाह, व्यापार, न्याय, समानता या गोष्टी दर्शवणारी सेलिब्रेशन हे एक तूळ राशीला सर्वात आवडती गोष्ट. वृश्चिक रास तंत्रविद्या, ज्योतिषविद्या या गोष्टींना देखील दर्शवते. स्मशानभूमी हे देखील आपल्याला वृश्चिक राशीवरून बघता येतं. लोक असं म्हणतात की धनुराशीचे लोक हे अर्धा दिवस मनुष्य असतात आणि अर्धा दिवस पशु असतात. मकर राशीची व्यक्ती कुठल्याही परिस्थितीमध्ये ती स्वतःचा निर्वाह अगदी उत्तमरित्या करू शकते. त्याच्यासाठी झटणारी व्यक्ती हे आपल्याला मकर राशीची लोक बघता येतात. या राशीच्या लोकांनी शनिवारच्या दिवशी कावळ्याला काही ना काही भोजन, काही ना काही त्यांना खायला देणं हा एक मोठा यांच्यासाठी रामबाण उपाय आहे. कंपनीज, मॅन्युफॅक्चरिंग, नेटवर्किंग, मार्केटिंग या क्षेत्रामध्ये आपल्याला कुंभ राशीची लोक अग्रेसर दिसतात. ही शुभफळं मिळवण्यासाठी आपल्याला कणकेचे छोटे छोटे गोळे बनवून आपण नदीतल्या माशांना आपण खाऊ घातले तर या राशीची सर्व शुभफळं आपल्याला मिळवतात. नमस्कार, मी सुहास वसंत जोशी पुनश्च आपलं तथास्तु चॅनलमध्ये स्वागत करतो. राशी एनर्जीजचा जो पहिला भाग आपण बघितला, तर आज उरलेल्या उर्वरित राशी मालिकेतील 6 राशींच्या एनर्जीवर आज आपण प्रकाश टाकूयात. नमस्कार. ज्योतिष साक्षर मोहीमला आपला पाठिंबा द्यावा आणि भारताचे अमूल्य शास्त्रांचा मूळ गाभा प्रचार अभियानात सामील व्हा. लाईक, सबस्क्राईब, कमेंट, शेअर करा. नमस्कार. फाउंडेशन परिवार. प्रत्यक्ष भाव बलशाली व प्रत्येक स्थानचे शुभ फळ मिळविण्यासाठी शास्त्रोक्त, पुराणनोक्त, साधे पण लाईफ चेंजिंग रिझल्ट्स देणारे सरळ उपाय जाणून घ्या आणि प्रत्येक स्थानाचं महत्त्व आणि रहस्य उलगडणारे भाष्य श्री सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनातून. 7वी रास तूळ रास. राशी स्वामी शुक्रग्रह, राशीचं तत्व वायू तत्व, राशीचं चिन्ह तराजू आहे. तर तराजू हा कधी आपण उचलला तर तो बॅलन्स होत नाही, एक बाजू खाली जाते, एक बाजू वर येते. तर यांचं देखील पूर्ण आयुष्य बॅलन्सिंगमध्ये जातं. आज बाजारपेठ, आज मार्केट प्लेस हे प्रामुख्याने तूळ राशीच्या अंडर आपल्याला बघता येतं. तूळ रास आपण जे 12 भाव बघितले तर सप्तम भावातले असलेले गुण हे तूळ राशीत आहेत. त्यामुळे विवाहाला दर्शवणारी ही रास आहे, रिलेशनशिप्सला दर्शवणारी ही रास आहे. या राशीचे शुभफळं मिळवण्यासाठी शुक्रग्रहाचे अधिपती देवता महालक्ष्मी आहे. तर महालक्ष्मी उपासना, महालक्ष्मी मातेचे मंत्रजाप यांनी आपल्याला या राशीचे सर्व शुभफळं मिळवता येतात. विवाह, व्यापार, न्याय, समानता या गोष्टी दर्शवणारी ही तूळ रास आहे. ही रास इव्हेंट्सला दाखवते. त्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रात या राशीची लोक आपल्याला अग्रेसर दिसतात. न्याय विभागात जे काम करणारी लोक आहेत तिथेही आपल्याला तूळ राशीचे लोक अग्रेसरपणे दिसतात. आज कमिटमेंट हे एक या राशीचं मोठं गुण आहे. एक अत्यंत धनाढ्य रास आहे, कारण महालक्ष्मी शुक्रदेव याचे स्वामी आहेत. आणि सेलिब्रेशन हे एक तूळ राशीला सर्वात आवडती गोष्ट आहे. किंवा तूळ रास कुंडलीमध्ये जिथेही जाऊन विराजमान होते तर तिथे व्यक्ती जास्तीत जास्त लाईफमध्ये सेलिब्रेट करतो. हे देखील आपल्याला तूळ राशीवरून बघता येतं. तूळ राशीच्या लोकांमध्ये प्रामुख्याने हे बघण्यात आलं आहे की 2 गोष्टींमध्ये बॅलन्स करता करता त्यांची लाईफमध्ये इम्बॅलन्स येतो. आज वायू तत्व असल्यामुळे लाईफमध्ये आंधी तुफान हे जे वायू घेऊन येतं, तर हे कुठल्या क्षेत्रात आपल्या लाईफमध्ये येणार आहे हे देखील या राशीवरून आपल्याला बघता येतं. आज बॉडी पार्ट्समध्ये किडनी एक महत्त्वाचा अवयव तूळ राशीवरून बघता येतो. आपले ओव्हरऑल जे प्रायव्हेट पार्ट्स आहेत, सेक्शुअल ऑर्गन्स, हे देखील तूळ रास गवन करते. राशीचक्रातील 8वी रास वृश्चिक रास.
राशीस्वामी मंगळ, राशीतत्व जलतत्व आणि देवता हनुमान आहे. याचं चिन्ह विंचू आहे. तर विंचू ज्याप्रमाणे विंचूवर कोणाचा चुकून पाय पडला तर तो डंक मारल्याशिवाय राहत नाही, तशीच काही ही लोकं असतात की यांना कुणी छेडलं किंवा कुणी काही यांचा अपमान केला किंवा यांच्या मनाविरुद्ध काही केलं तर हे पूर्ण आपलं लाईफमधलं एक ध्येय बनवून टाकतात की काही झालं तरी चालेल पण मी याला सोडणार नाही. तर अशी बदला घेणारी ही रास आहे. आज वृश्चिक रास अष्टम भाव जसा पाताळला दर्शवतो तसंच वृश्चिक रास हे पाताळला दर्शवत आहे. तर मुळात पाताळच्या खाली काय आहे काय नाही हे आपल्याला काहीच माहीत नाही आहे. तसंच या राशीची लोकं जी असतात तर यांच्या मनात नक्की काय चाललं आहे हे कधीच दुसरी व्यक्ती त्याचा ठाम लावू शकत नाही. आज रिसर्च क्षेत्रामध्ये, डिटेक्टिव्ह क्षेत्रामध्ये या राशीची आपल्याला लोक अग्रेसर दिसतात. हे सेवा विभागमध्ये हॉस्पिटल्सचे कर्मचारी देखील आपण यांना बघू शकतो. इन्शुरन्स सेगमेंटमध्ये देखील वृश्चिक रास ही अग्रेसर असते. आज जलतत्व, कर्क देखील जलतत्व आहे, मीन रास आहे, वृश्चिक रास आहे. पण या जलतत्वाच्या 3 राशींमध्ये फरक हा आहे की कर्क रास ही निर्मळ आणि स्वच्छ जल नदीचं, वृश्चिक रास ही कॅनॉल आहे, डबकं आहे, तलाव आहे आणि मीन रास हा अथांग समुद्र आहे. तर वृश्चिक रास हे आपल्याला कॅनॉल, साठलेलं पाणी, तलाव या गोष्टींना देखील दाखवतं. तर ही अशी काहीशी रहस्यमयी रास ही जादूटोणा, तंत्रविद्या, ज्योतिषविद्या या गोष्टींना देखील दर्शवते. स्मशानभूमी हे देखील आपल्याला वृश्चिक राशीवरून बघता येतं. आज या राशीतले लोक हे डॉक्टरीच्या क्षेत्रात, मेडिकलच्या क्षेत्रात आपल्याला अग्रेसर असताना दिसतात. या राशीची शुभफळं मिळवण्यासाठी आपल्याला हनुमान चालिसा, हनुमानाचे मंत्र, हनुमानाची उपासना ही शुभफलदायी ठरते. राशीचक्रातील 9वी रास धनुरास. राशीस्वामी गुरुग्रह आहे, देवता गुरुदत्त आहेत. याचं चिन्ह अर्धा घोडा आणि अर्धा मनुष्य आणि त्याच्या हातामध्ये एक धनुष्य बाण आहे. ज्याप्रमाणे हे चिन्ह आहे तर अर्धा माणूस अर्धा पशु, तर अशीच काही या राशीचे लोकांमध्येही आपल्याला बघता येतं. बरेच लोक असं म्हणतात की धनुराशीचे लोक हे अर्धा दिवस मनुष्य असतात आणि अर्धा दिवस पशु असतात आणि यांचा स्वभाव द्विस्वभाव होतो. ही राशी देखील द्विस्वभाव आहे. आज हातात जो धनुष्यबाण आहे तर ही व्यक्ती कायम टार्गेट ओरिएंटेड असते. यांचं टार्गेट फिक्स असतं की आपल्याला काय गाठायचं आहे, ध्येय काय आहे आपलं. अग्नितत्वाची ही रास आहे. आज या राशीचं गुरु दत्तगुरु यांची उपासना या राशीतल्या लोकांसाठी शुभफलदायी ठरते. आज धर्मस्थान, मंदिर, पुजारी, टीचर्स, गुरुतुल्य लोक, आपले पूर्वज, आपली आजोबा, वडील, पंजोबा या सर्व गोष्टी आपल्याला धनुराशीवरून बघता येतात. जे 12 भाव आपण कुंडलीतले बघितले तर त्यातला 9वा भाव, भाग्याचा भाव, त्याला दर्शवणारी ही रास आहे. तर माणसाचं लक, भाग्य कुठे उजळणार आहे, कुठे त्याला यशाची प्राप्ती होणार आहे, भाग्याची साथ मिळणार आहे, हे धनुरास कुंडलीत ज्याही स्थानात जाऊन विराजमान होईल तिथून व्यक्तीचं भाग्य उजळणार आहे. या गोष्टी आपल्याला धनुराशीवरून बघता येतात. ही ज्ञानी रास आहे, ही नॉलेजेबल रास आहे. व्यक्तीचे प्रिन्सिपल्स कसे आहेत, व्यक्तीला मोरॅलिटी किती आहे, मॅच्युरिटी किती आहे, या गोष्टी देखील आपल्याला धनुराशीवर. धनुराशीसाठी आज चणा डाळ ही तुम्ही रात्री भिजवून ठेवली आणि गुरुवारच्या दिवशी गाईला तुम्ही खाऊ घातली तर तुम्हाला अतिशय शुभ फळं या धनुराशीची मिळू शकतात. राशी मालिकेतील 10वी रास मकर रास. राशीस्वामी शनिग्रह आहे, देवता शंकर महादेव आहेत.
राशीचं तत्व पृथ्वी तत्व आहे. आज याचं चिन्ह समुद्री बकरा, सी गोट हे आहे. काही ठिकाणी मगर हा प्राणी देखील दाखवला जातो. तर हे दोन्ही, जो समुद्री बकरा आहे आणि मगर आहे, तर हे पाण्यामध्ये पण व्यवस्थित आपलं निर्वाह करतात आणि जमिनीवर देखील. तर हे याचप्रमाणे मकर राशीची व्यक्ती कुठल्याही परिस्थितीमध्ये ती स्वतःचा निर्वाह अगदी उत्तमरित्या करू शकते. कुठल्याही परिस्थितीचा सामना ती अगदी उत्तमरित्या करते, हे दर्शवतं आहे आपल्याला या चिन्हामधून. आज मकर रास म्हणजे मुळात 10वं घर आपल्या 12 राशींमधलं, 12 घरांमधलं. तर 10व्या घरामधले सर्व गुण हे मकर राशी आपल्यामध्ये समाविष्ट करून ज्याही स्थानामध्ये विराजमान होते तिथे आपल्याला हे सर्व 10व्या घरातले 10व्या स्थानाचे गुण आपल्याला बघता येतात. आज बॅटलफील्ड, आज आपण मुळात जे कर्म करतो हे पूर्ण मकर राशीवर आपल्याला बघता येतात. मकर राशीवरून आपलं ऑफिसचं ठिकाण, आपलं ऑफिसचं ॲटमॉस्फिअर, या गोष्टी मकर रास दर्शवते. शनीचं आधिपत्य असल्यामुळे संयमी, पेशन्स असणारी ही रास आहे. आज खूप मेहनती, समर्पित लोक या राशीची आपल्याला बघता येतात. आज जनतेला शनी ग्रह दर्शवतोय, तर जनतेच्यासाठी झटणारी व्यक्ती हे आपल्याला मकर राशीची लोक बघता येतात. जनतेच्यासाठी त्यांचे आवाज उठवण्यासाठी जे लोक पुढाकार घेतात ते मकर राशीमध्ये आपल्याला प्रामुख्याने बघता येतात. शनी ग्रहाची राशी असल्यामुळे शनीचं गुण आपल्याला या राशीत बघता येतात. तर शनी हा न्यायदेवता आहे, तर ही राशी देखील, या राशीची लोक हे न्यायप्रिय असतात. हे गव्हर्नमेंटमध्ये उच्च पोझिशनला, उच्च अधिकारी म्हणून आपल्याला बघता येतात या लोकांना. आज शनिग्रहला मंद ग्रह म्हटलं जातं. तसेच काहीसे हे लोक असतात, मेहनती असतात, पण काम करताना थोडंसं यांची जी ऊर्जा आहे ती मंद गतीची असते. पण आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी, झटण्यासाठी हे सदैव मेहनत करायला तत्पर असतात. तर मकर रास ही एकूणच व्यक्तीला लाईफमध्ये किती स्टेटस मिळणार आहे, किती पॉवर मिळणार आहे, किती त्याला नेम, फेम, पद, प्रतिष्ठा, किती पदप्राप्ती होणार आहे, या गोष्टी आपल्याला मकर राशीवरून बघता येतात. मकर रास ही कर्मप्रधान आहे, ही आत्मविश्वास असणारी रास आहे. पण काही वेळा अति आत्मविश्वास यांचा घात करून जातो. तर अति आत्मविश्वासपासून यांनी वाचायला पाहिजे. शनिदेवताची उपासना, शनिदेवाचे मंत्रजाप आणि महादेवाची जल अभिषेक करून मकर राशीची संपूर्ण शुभफळं आपल्याला मिळवता येतात. आज या राशीच्या लोकांनी शनिवारच्या दिवशी कावळ्याला काही ना काही भोजन, काही ना काही त्यांना खायला देणं हा एक मोठा यांच्यासाठी रामबाण उपाय आहे. राशी मालिकेतील 11वी रास कुंभ रास. राशीस्वामी शनिदेव आहेत आणि याचे देवता देखील शनिदेव आहेत. चिन्ह कुंभ म्हणजे माठ. तर ज्याप्रमाणे आज अमृत मंथन झालं आणि जो कळश निघाला, अमृत कलश, तर त्या कलशमध्ये अमृत पण होतं आणि विष पण होतं. तर ते निघायलापर्यंत कुणालाच माहीत नव्हतं की किती विष आहे आणि किती अमृत आहे. तर तसाच हा जो माठ आहे, हा जो कुंभ आहे, याच्यामध्येही आत नक्की काय आहे, पाणी आहे नाही आहे, पाणी आहे तर मग अर्ध आहे का पूर्ण आहे, हे काहीच माहीत नाही आहे. त्याचप्रमाणे ही लोक देखील कुंभ राशीची असतात की यांच्या मनाच्या आत काय आहे काय नाही आहे हे आपल्याला कळून येत नाही. ही वायुतत्वाची रास आहे. राशीचक्रातील ही 11वी रास आहे. त्यामुळे जे 12 भाव आपण बघितले, तर 11व जे भाव आहे त्याचे सर्व गुण आपल्याला या राशीमध्ये बघता येतात. जिथेही रास जाऊन विराजमान होणार आहे तिथे आपल्याला 11वा जो भाव आहे त्याचे सर्व आपल्याला ॲट्रिब्यूट्स इकडे बघता येतात. व्यक्तीचं सोशल नेटवर्क किती मोठं आहे
त्याचे मित्रमंडळी कसे आहेत, त्याला लाभ किती होणार आहेत, त्याची इच्छापूर्ती आयुष्यात किती होणार आहे, या सर्व गोष्टी आपल्याला कुंभ राशीवरून बघता येतात. या राशीचे जे लोक आहेत, तर जिथे आपल्याला मोठे कंपनीज, मॅन्युफॅक्चरिंग, नेटवर्किंग, मार्केटिंग या क्षेत्रामध्ये आपल्याला कुंभ राशीची लोक अग्रेसर आपल्याला कार्यामध्ये दिसतात. शनिदेवाची रास असल्यामुळे हे मेहनती तर असतात पण आळशी देखील असतात. तर आपल्याला आज या राशीची संपूर्ण शुभफळं मिळवण्यासाठी शनिदेवाची उपासना, शनिदेवाचे मंत्रजाप यांनी आपल्याला कुंभ राशीची संपूर्ण शुभत्व आपल्याला मिळवता येतं. आज नडगी, गुडघ्याचा खालचा जो आपला भाग आहे तो कुंभ राशीवरून आपल्याला बघता येतो. राशी मालिकेतील शेवटची 12वी रास मीन रास. राशी तत्व जलतत्व आहे. राशीचा स्वामी गुरुग्रह आहे. राशी देवता दत्तगुरु आहेत. आज 2 मासे हे या राशीचं चिन्ह आहे. आता पुन्हा एकदा 2 मासे आले म्हणजे द्विस्वभाव राशी आली. ही 2 वेळेस 2 कामं एकाच वेळेस, 2 विचार एकाच वेळेस, अशी ही काहीशी द्विधा मनस्थितीला दर्शवणारी ही रास आहे. गुरुची रास असल्यामुळे धार्मिक वृत्ती इकडे आहे. धर्मासाठी अग्रेसर ही लोक असतात. धार्मिक क्षेत्रामध्ये अनाथालय, हॉस्पिटल, मेंटल हॉस्पिटल, जेल या सर्व गोष्टी आपल्याला मीन राशीवरून बघता येतात. अध्यात्म, योगा, मेडिटेशन या गोष्टी देखील मीन राशीत येतात. तर या क्षेत्रामध्ये कार्य करणारे लोक साधारणतः आपल्याला मीन राशीचे अधिपत्य असलेले लोक अग्रेसर होताना दिसतात. मीन राशीची शुभफळं मिळवण्यासाठी आपल्याला कणकेचे छोटे छोटे गोळे बनवून आपण नदीतल्या माशांना आपण खाऊ घातले तर या राशीची सर्व शुभफळं आपल्याला मिळवता येतात. मीन राशी फॉरेनला दाखवते, समुद्राला दाखवते. आज 4 रस्ते तिकडे एकत्र येऊन भेटतात ते चौकाला दाखवते. आज त्रिवेणी संगम किंवा कुठल्याही 2 संगमांना दाखवते. मीन रास मागच्या जन्माला देखील दाखवते. मीन रास जे स्पिरिट्स आपल्या लाईफमध्ये आपले पूर्वज असतील, आपले पित्र असतील यांना देखील दर्शवते. मीन रास आपल्या देशाच्या बॉर्डरला देखील दाखवते. मीन राशीची लोक संयमी, शांत आणि देण्याची प्रवृत्ती असणारी ही लोक असतात. कारण ही जी शेवटची रास आहे तर ही मुळातच दान, धर्म या गोष्टीला दर्शवते. Thank you for watching.